नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक बातमी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाड यांची भेट घेतली असं समजतंय. उत्तर मुंबईची जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं लढवावी याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर मुंबईच्या जागेला काँग्रेसनं पाठिंबा देण्याची मागणी करण्यासाठी ही भेट आहे असं समजतंय. उत्तर मुंबईच्या जागेसाठी ठाकरेंचा गट त्यांचे कार्यकर्ते अजूनही आग्रही आहेत असं समजतंय. प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया. अजय, ही मागणी जर का ठेवली गेली वर्षा गायकवाड यांच्या समोर उत्तर मुंबईच्या जागेसंदर्भातली, तर ती मान्य होऊ शकते का? रिद्धी, ह्याला दोन कारण आहेत मान्य व्हायला. कारण की जर उत्तर मुंबईची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला गेली तर त्याच्या बदल्यात मुंबईत जागा कुठली देणार? तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या जागेची चर्चा होती ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची जागा. आणि त्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळावी म्हणून आता मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ते आग्रही झालेले आहेत. दुसरं म्हणजे की आता मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणतात आहेत की आम्ही थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहू आणि या जागेची करू. जर उत्तर मुंबईची जागा बघितली तर त्या उत्तर मुंबईच्या जागेवर विनोद घोसाळकरांनी जो आहे तो आपला प्रचार जो आहे तो आधीच सुरू केला होता. पण एकदम शेवटच्या क्षणी जी आहे ही जागा जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातातून गेली आणि काँग्रेसच्या पदरात ती पडली. आता काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळाल्यात, उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई. उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर तरीही चर्चा जरी आहे की उमेदवार मिळेल, पण उत्तर मुंबईत काँग्रेसचा उमेदवार कोण यावरचा प्रश्न अद्याप फाटलेला. त्यामुळे या जागेवर ठाकरे शिवसेनेने दावा केलेला आहे आणि त्या बदल्यात मग कदाचित काँग्रेसकडून दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी केली जाऊ शकते. जी अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.